सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। राष्ट्रवादी शिवसेना सत्तेला, उपमुख्यमंत्री शिंदेंचा होकार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषदेत नव्या समीकरणाची चाहूल। सातारा जिल्हा परिषदेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे की कोणताही पक्ष एकटेच बहुमत मिळवू शकलेला नाही। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीला सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दिला आहे। ही भूमिका केवळ औपचारिक संकेत नाही तर स्थानिक पातळीवर सत्ता स्थापनेसाठी निर्णायक पाऊल मानले जात आहे। झेडपी सत्ता समीकरणांचा तिढा कायम, अंतिम निर्णय वरिष्ठांचा। पालकमंत्री शंभूराज देसाई यांची स्पष्ट भूमिका। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेभोवतीचा राजकीय पेच अद्याप सुटलेला नाही। विविध पक्षांकडून हालचाली सुरू असताना सत्तेत सहभागी होण्याबाबतचा कोणताही निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली। साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भूमिका मांडली। कृषी विभागातर्फे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे सातारा येथे आयोजन। कृषी विभागामार्फत प्रशासकीय इमारत पांढण पारंगे चौक एसटी स्टँड पाठीमागे सातारा येथे दिनांक 20 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये थेट शेतकऱ्यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य व दर्जेदार फळाच्या खरेदीचा लाभ जिल्ह्यातील ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे। भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा। आज आपण प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पाहत आहोत की पौष्टिक तृणधान्य महोत्सव भरलेला आहे। या महोत्सवामध्ये साताऱ्यामध्ये पिकणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारी, बाजरी, गहू, त्यानंतर ह्याचेच वेगवेगळे पदार्थ यांचं एक चांगलं प्रदर्शन सातारकरांसाठी उपलब्ध आहे। माण, खटाव, जावळीच्या अगदी रिमोट मधून आणि खोऱ्यातून लोक इथं आलेली आहेत, शेतकरी आलेले आहेत। हे धान्य शेतकऱ्याच्या शेतातलं त्यांनी स्वतः पिकवलेलं आणि उत्तम दर्जाचं निवडून आणलेलं आहे। त्यामुळे सातारकरांनी ह्याचा अवश्य आज आणि उद्या लाभ घ्यावा। धोम धरणाचा कालवा फुटीच्या मार्गावर, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष, कालव्यांची अवस्था दयनीय। धोम धरणाचा डावा कालवा असणाऱ्या शेंदुरजणे, पांडे, अनवडी, बेरडाची वाडी, देगाव, किकली, काळंगवाडी या गावांमधून गेलेल्या कालव्याची अवस्था दयनीय झाली असून धोम पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपत असल्याने कालव्यांची अवस्था ठिकठिकाणी भगदाड पडल्याने फुटण्याच्या मार्गावर आहे। एकीकडे शेतकरी पाण्यासाठी वणवून भटकत असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर पाटकरी व संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे डोळा करत असल्याचे चित्र आहे। खिस्से गरम करण्याच्या नादात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे। धोम पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार कालवाफुटीचे प्रकार घडत असताना वाया जाणारे पाणी रोखणार तरी कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे। धोम डाव्या कालव्याची गळती काढून तातडीने पाणी सोडावे, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची मागणी। धोम डाव्या कालव्याला किलोमीटर 7 तसेच 39, 42, 47, 75 या किलोमीटर मध्ये गळती लागली असून या ठिकाणी सुरू असलेले कालवा दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून धोम डाव्या कालव्याला पाणी तातडीने सोडण्यात यावे व कार्यक्षेत्रातील पिकांचे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी धोम धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे। आणेवाडी टोल नाक्यावर गुंडगिरीचा सुळसुळाट, अरेरावीचे प्रकार वाढले, पोलीस प्रशासन मुखदर्शक। आणेवाडी टोल नाक्यावर सध्या उघडपणे गुंडगिरी, दंबाजी आणि अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे। या टोल नाक्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना तर त्रास दिला जातो। 10 किलोमीटरच्या आतला असो किंवा बाहेरचा नियमांची माहिती देऊन टोल कर्मचाऱ्यांकडून शिवागिरी, धमकी आणि उलटसुलट भाषा वापरली जाते। टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांशी जणू काही गुंडगिरी सुरू आहे। 4 मंत्र्यांनी 2 खासदार यांना हे दिसत नाही का? जर वेळेस कठोर कारवाई झाली नाही तर हा टोल नाका भविष्यात संपूर्ण परिसरासाठी भयाचे केंद्र बनेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत। ही केवळ टोलची समस्या नाही, ही सिस्टीमच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे। पेट्रोल संपलेल्या दुचाकीसह मोबाईलची चोरी। जिहे तालुका सातारा येथील हॉटेल जिवाळा परिसरातील घटना। जिहे तालुका सातारा गावच्या हॉटेल जिवाळा परिसरात पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। याबरोबर दुचाकीच्या गेट ठेवलेला मोबाईलही चोरीला गेला आहे। पेट्रोल आणण्यासाठी गेले असताना चावी दुचाकीलाच राहिल्याने अज्ञातांनी दुचाकी घेऊन पोबारा केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। चित्रोळी तालुका खटाव येथे जुन्या भांडणातून माजी सैनिकाचा खून, 4 संशयित ताब्यात। जुन्या भांडणाचा राग धरून धारदार शस्त्रांनी चित्रोळी तालुका खटाव येथील माजी सैनिक रणजित मदन निकम यांचा खून झाला असून 4 संशयितांना पोलिसांनी तपीने ताब्यात घेतले तर 1 जण फरारी आहे। मृत रणजित निकम व गावातील पृथ्वीराज संभाजी पवार यांचे 4 महिन्यांपूर्वी भांडण झाले होते। त्या अनुषंगाने त्यांनी एकामेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिली होत्या। कोरेगाव येथील श्री केदारेश्वर मंदिरातील 1,20,000चा ऐवज लंपास। कोरेगावचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री केदारेश्वर मंदिरातील मेन गेटचे कुलूप तोडून मंदिरातील 1,20,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे। यामध्ये श्री रमणगिरी महाराजांच्या चांदीच्या आवरण असलेल्या सागवान लाकडाच्या अर्धा किलो वजनाच्या 35,000 रुपये किमतीच्या पादुका, श्री केदारेश्वर मंदिरात असलेल्या दानपेटीत असलेली 17,000 रुपये रक्कम तसेच श्री दत्त मंदिरात असलेल्या दानपेटीत असलेले 15,000 रुपये रक्कम समावेश आहे। ही घटना बुधवारी रात्री घडली।
वॉटर स्टेशन येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, दोघे जण ताब्यात. रेल्वे स्थानकात तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीवरून रेल्वे सुरक्षा पथकाने गुरुवारी वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव ते रेल्वे स्थानकात धाड टाकली. या धाडीमध्ये दोघांना ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून 60,000 रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तिकिटांचा काळाबाजार करणारे स्थानिक असून त्यामधील एकाची पानटपरी व दुसऱ्याचे झेरॉक्स सेंटर आहे. दोन्ही संशयपूर्वक रिझर्वेशन फॉर्म भरून स्वतःचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी घेऊन तिकिटे मिळवत होते. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.